परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण निर्णय किंवा चर्चा करणार आहोत. त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्यावर काही दिल्लीत होते, काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे. तर तुमचं काय म्हणणं? आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी दाढीगुडी लावत असते मराठ्याला. गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या असा अंदाज दिसतोय. मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे. त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी. ती जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढू नये. तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं. मागच्या वेळेला दादा तुम्ही ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसं समजून पण नका. थोडं थांबा ना, कळन तुला. एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का? वाटतं तसं. मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती. यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो. दिसतो अंदाज, दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना. नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती. आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत 4थ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील. हा, डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झाला, उपचार घ्यावा लागते. चालेल, मी नाही घेणार. मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार.